अवैध दारू धंदे होऊ नये याच्यासाठी पोलीस दक्ष आहे, परंतु काही कमी जास्त पैसे मिळतात या दृष्टिकोनातून काही गुन्हेगार यामध्ये सहभागी असतात आणि अशा प्रकारचे कृत्य करतात। पोलीस विभागाचे अधिकारी याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन कार्य करत असतात, काम करत असतात, परंतु शहर मोठं झाल्यानंतर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या रोखण्यामध्ये खरं तर अपयश येतं। परंतु मी पोलीस अधिकाऱ्यांना देखील सांगितलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी स्लम एरिया आहे का तो झोपडपट्टी आहे अशा एरियामध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन जो अवैध धंदे करतो, ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी शाळेच्या लहान मुलांनाच्या बाबतीमध्ये देखील अशा प्रकारचे अवैध काही प्रकार घडतात, तर त्यामध्ये पोलीस विभागाने सख्तपणे कारवाई करावी। मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त या दोघांशी पण बोललेलो आहे, खालचे एक्साईजचे विभागाचे अधिकारी देखील बोललेले आहे आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा शहरामध्ये होऊ नये या महाराष्ट्रामध्ये होऊ नये आपण दक्ष राहावं, जो कोणी कृत्य करतो त्याच्यावर सक्त कारवाई करावी अशा प्रकारच्या सूचना। चर्चा वगैरे झाली, पालकमंत्र्यांचा काही फोन आला पोलिसांचा किंवा नाही, मी त्याच्या संदर्भात चर्चा नाही केली, पण जो मृत्युमुखी पडलेले आहेत हे गरीब माणसं आहे, करता पुरुष गेलेला आहे, त्याला आर्थिक मदत व्हावी या दृष्टिकोनातून माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू। आपण ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांनी एक प्रश्न उपस्थित केला की 30 ते 35 वर्षापासून त्या ठिकाणी दारू विकली जात होती, याची कल्पना सगळ्यांना होती, परंतु कोणीच यावरती बघा एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये प्रश्न चिन्ह उठवतात, जो कोणी अशा प्रकारचं सांगतो त्यांनी देखील सांगायला पाहिजे पोलीस स्टेशनला येऊन की अशा प्रकारच्या घटना घडतात किंवा या ठिकाणी अवैध